झालं आहे धान उत्पादक रब्बी धानाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचं कमरडं मोडल्याची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। एकीकडे हमीभाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः शेतकरी पिछला गेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तातडीनं पंचनामे होणे आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांनाही आमची आणि त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हे पंचनामेचे आदेश द्या आणि नुकसान भरपाई घोषित करा, कारण हे नैसर्गिक आपत्ती आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे जे बसेल तेव्हा तेवढं तरी किमान द्या। केंद्र सरकारकडे मागणी करा, केंद्र सरकार तुमचं आहे आणि केंद्राकडून ही मदत लवकर तातडीनं मिळाली पाहिजे। GSTच्या रूपानं महाराष्ट्राला केंद्र सरकार लुटतो आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पैसे देताना त्यांचा हात आकडता होतो आहे। त्यामुळं यांनी तिकडे ताकद दाखवावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा।